Good morning, students. We are going to start today. The topic make exclamatory. उद्गारवाचक वाक्य तयार करणे. This topic we already started. To the previous period, we took the examples of sentence begins with how. How ने सुरू होणारी वाक्य हे आपण लास्ट पिरियडला पाहिलेलं आहे. नाव राईट डाऊन स्टार करून लिहा. ची वाक्य म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ अँड व्हॉट. खाली लिहा, स्टार करून लिहा. ची वाक्य सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट. सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट. जे काही आपण रूल्स आपण लिहून घेऊया. रूल्स. नंबर 1, वाक्यात ए किंवा एन उपपद असल्यास, वाक्यात ए किंवा एन उपपद असल्यास व्हॉट ने सुरुवात करावी. व्हॉट ने सुरुवात करावी. व्हॉट ने सुरुवात करावी. माझा माझा कहते हैं. हो सर. वाक्यात ए किंवा एन उपपद असल्यास व्हॉट ने सुरुवात करावी. पहिला टाइप आपण पाहिला, सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ. अँड सेकंड टाइप ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट. व्हॉट ने सुरुवात आपण केव्हा करायची आपण ते बघूया. लास्ट पिरियडला आपण सेंटेन्स हाऊ ने सुरू केली होती. आता सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट. व्हॉट ने सुरुवात करायची असेल तर त्या सेंटेन्स मध्ये ए किंवा एन आर्टिकल असायला पाहिजे. इफ देर इज ए और एन आर्टिकल इन द सेंटेन्स, यू हॅव टू बिगिन युअर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स विथ व्हॉट. लिहून झालं सगळ्यांचं. लिहून झालं का. लिहून झालं का. हो सर. चला रूल नंबर 2 लिहा. लिहा. वाक्यातील विशेषणाच्या उच्चारावरून ए किंवा एन लिहावे. ए किंवा एन लिहावे. जर तुमच्या विशेषणाचा उच्चार
स्वरासारखा असेल तर अँड लिहायचं आणि जर समजा व्यंजन सारखा असेल तर अ लिहायचं. ए ई आय ओ यू 5 स्वर आहेत. उच्चार स्वरासारखा असेल तर अँड लिहा. व्यंजन सारखा असेल तर अ लिहा. पुढं वाक्यातील ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण लिहा. वाक्यातील ऍडजेक्टिव्ह लिहा. नंबर 4, सामान्य नाम लिहा. कॉमन नाउन. सामान्य नाम लिहा. नंबर 5, कर्ता लिहा. कर्त्यानंतर नंबर 6, क्रियापद वर्ब लिहा. आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्या. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्या. लास्टला काय द्या? एक्सक्लेमेटरी मार्क द्या. समजलं का? हो सर. आता बघा, व्हॉट इज अवर फर्स्ट थिंग. पहिली गोष्ट काय बघा, जर सेंटेन्स मध्ये ए किंवा एन आर्टिकल असेल तर आपण सुरुवात व्हॉट ने करतो. त्यानंतर ऍडजेक्टिव्हच्या उच्चारावरून अ किंवा एन लिहायचा आहे. व्हॉट अ किंवा व्हॉट एन. एन कधी घ्यायचं? जर त्या विशेषणाचा उच्चार प्रोनाउन्सिएशन स्वरासारखा असेल. एकूण 5 वॉवेल्स आहेत, ए ई आय ओ यू. जर त्यासारखा त्याचा उच्चार असेल तर आपण त्या ठिकाणी एन लिहायचं. आणि जर उच्चार व्यंजन सारखा असेल तर अ लिहायचं. ऍडजेक्टिव्ह लिहा. ऍडजेक्टिव्हच्या पुढे तुमचं कॉमन नाउन असतं. आपण म्हणतो कॉमन नाउन. सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन, NOUN. ते कॉमन नाउन लिहा. मग सेंटेन्सचा सब्जेक्ट घ्या, वर्ब घ्या, लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क सगळ्यांना माहित आहे. लक्षात ठेवा, असं एक्सक्लेमेटरी मार्क पण द्यायचा आहे. समजलं? हो सर. सगळ्यांनी लिहिलं व्यवस्थित? लिहिलं का? हो सर. लिहून घेत. ओके ओके. पुढे आता आपण एक्झाम्पल बघूया. माईक बंद करा.
एक्झाम्पल्स खाली लिहा. नंबर 1, नंबर 1, he is a very clever boy. He is a very clever boy. याचं तुम्हाला रूपांतर एक्सक्लेमेटरी मध्ये करायचं आहे. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सेंटेन्स मध्ये जर अ किंवा एन असेल तर आपण सुरुवात व्हॉट ने करतो. व्हॉट. आता व्हेरीच्या पुढे विशेषण आहे क्लेवर. क्लेवर चा उच्चार सी सारखा होतो, क्ले. ए ई आय ओ यू पैकी असेल तर आपण एन लिहितो. इथं आपण घ्यायचं व्हॉट अ क्लेवर. कॉमन नाउन आहे बॉय. सब्जेक्ट आहे ही, एच मधलं ही स्मॉल काढले बघा. वर्ब आहे इज. लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क दिलाय. व्हॉट अ क्लेवर बॉय ही इज. समजला? हो सर. हो. ही इज अ व्हेरी क्लेवर बॉय. तो खूप हुशार मुलगा आहे. किती हुशार मुलगा आहे तो. उद्गार आपण काढले. एकदम सोपा आहे बघा टॉपिक. आता बघा एक्झाम्पल नंबर 2. It is a very interesting story. It is a very interesting story आता चला सांगा आन्सर मला. कोण सांगता आन्सर? गिव द आन्सर. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. गिव द आन्सर. आन्सर सांगा लवकर. अरे झोपलेत काय? What सांगा what a सुरुवात कशाने. very थांब थांब इथं वर आपण व्हेरी घेतलंय का उत्तरामध्ये? गडबड करू नको. व्हॉट नंतर पहिल्या वाक्यात उत्तरात व्हेरी घेतलंय का मी? नाही सर. आता इंटरेस्टिंगचा उच्चार ई सारखा होतो, ई सारखा. म्हणून काय घ्यायचं? एन. व्हॉट अँड इंटरेस्टिंग. व्हॉट अ इंटरेस्टिंग नाही, व्हॉट अँड लिहायचं आहे. व्हॉट अ इंटरेस्टिंग स्टोरी इट इज. एक्सक्लेमेटरी मार्क. नीट समजून घ्या.
घाई करायची नाही. हे बघ, आपण सुरुवात व्हॉटने केली कारण वाक्यात होतं, व्हॉटने सुरुवात केली. आता व्हेरीच्या पुढे आहे विशेषण इंटरेस्टिंग. ई सारखा उच्चार होतो, ई सारखा. स्वर किती आहेत? 5. कोणकोणते? ए, ई, आय, ओ आणि यू. हे 5 स्वर आहेत, लक्षात ठेवा. मग इथं ई सारखा उच्चार होतो तर आपण एन घ्यायचं. जर स्वरासारखा उच्चार असेल त्या ठिकाणी आपण काय घ्यायचं आहे? एन घ्यायचं आहे. व्हॉट एन. मग विशेषण लिहिलं. कॉमन नाउन सामान्य नाम स्टोरी लिहिलं. मग सुरुवातीला आलो, कर्ता कुठला आहे? इट. कर्त्याच्या पुढे क्रियापद असतं इज आणि लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क. अंडरस्टँड? Yes, sir. समजलं का? समजलं सर. थोडस हे बघा, 2 टाईपची वाक्य आहेत, हाऊ आणि व्हॉट. वाक्यात अ किंवा एन नसेल आपण सुरुवात हाऊ ने करणार आहेत. आणि जर सेंटेन्स मध्ये अ किंवा एन आर्टिकल असेल तर आपण व्हॉट ने सुरुवात करणार. हा 2 भाग झाले. प्रिव्हियस पिरियडला आपण हाऊ ची सेंटेन्स घेतलेली आहेत. आता या पिरियड तासाला आपण व्हॉट ची सेंटेन्स घेतोय. नंतर आपण मिक्स एक्झाम्पल घेतो, मिक्स एक्झाम्पल्स हाऊ आणि व्हॉटचे दोन्ही मिळून. पुढे ओके सर. एक्झाम्पल नंबर 3. कलर चेंज करतो. घ्या. This is a very strange idea. This is a very strange idea. आता बघा, अव्हेरी आहे. सुरुवात कशाने करायची? व्हॉट ने सुरुवात करायची. बरोबर आहे का? बरोबर हॅलो. सर. हा. स्ट्रेनचा उच्चार स सारखा होतो, यस सारखा. आपण काय घ्यायचं? व्हॉट अ स्ट्रेंज. ए, ई, आय सारखा असेल तर त्या ठिकाणी आपण एन घ्यायचा आहे. व्हॉट अ स्ट्रेंज. कॉमन नाउन आहे आयडिया. सब्जेक्ट आहे धिस. धिस मधलं टी स्मॉल काढा. वर्ब आहे इज. लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क. What a strange idea this is. Number 4. Number 4. He was a very honest, HONEST, honest student, STUDENT, student. आता आपण आन्सरला सुरुवात करणार, लक्षात ठेवा. चला सुरुवात कशाने करायची? ऑनेस्ट. जरी एच असलं उच्चार अ सारखा होतो. ऑनेस्ट. एन घ्यायचं, एन.
तुम्हाला आर्टिकल शिकवले, लक्षात ठेवा. 8वी मध्ये उपपदे. व्हॉट अँड. आपण हॉनेस्ट म्हणत नाही, ऑनेस्ट म्हणतो. ऑनेस्ट. व्हॉट अन ऑनेस्ट स्टुडंट. STUDENT. स्टुडंट. सब्जेक्ट ही. वर्ब आहे इज. लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क. व्हॉट अँड सॉरी एक मिनिट. ऑनेस्ट शब्द राहिला, ऑनेस्ट शब्द लिहायचा राहिला, ऑनेस्ट शब्द लिहायचा राहिलेला आहे. एक मिनिट. व्हॉट नंतर पाहिजे ऍडजेक्टिव्ह. ऑनेस्ट. व्हॉट अन ऑनेस्ट कॉमन नाउन आहे स्टुडंट. सब्जेक्ट आहे ही. वर्ब आहे इज. लास्टला एक्सक्लेमेटरी कुठे गेले रे. ही इज. लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क द्या. लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क द्या. दिला का? इज नाही. हा वॉज आहे. प्रश्नामध्ये वॉज घ्या. is नाही. वॉज. यस, आज आपलं वॉज द्यावं लागेल. टेन्स मध्ये बदल करायचा नाही. व्हॉट अन ऑनेस्ट स्टुडंट ही वॉज. आता नीट समजून घ्या आन्सर पुन्हा एकदा. ही वॉज अ व्हेरी ऑनेस्ट स्टुडंट. तो खूप प्रामाणिक विद्यार्थी आहे. किती प्रामाणिक विद्यार्थी आहे तो, त्याचं उद्गार झालं. मग आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ किंवा व्हॉट. हाऊ किंवा व्हॉटने आपण सुरुवात करतो. आता व्हॉटने सुरुवात का करायची, कारण सेंटेन्स मध्ये अ आर्टिकल आहे म्हणून आपण व्हॉटने सुरुवात केलेली आहे. व्हेरीच्या पुढे आहे विशेषण ऑनेस्ट. उच्चार अ सारखा होतो म्हणून आपण अँड घेतलं. पण घेतलं विशेषण घेतलं ऑनेस्ट. मग कॉमन नाउन घेतलं स्टुडंट. कर्ता घेतला ही. वर्ब घेतलं वॉज. लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क दिलेलं आहे. अंडरस्टँड. नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. She was a very popular, लोकप्रिय. She was a very popular doctor. She was a very popular doctor. सांगा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुरुवात हाऊ ने करायची का व्हॉट ने करायची? बोला की. हाऊ नाही. झोपलेत काय? वाट ओके. हाऊ काय म्हणला मग अगोदर? हा, लक्ष नाही का तुझा? सर मी म्हणलो नाही. हा व्हॉट ने. अरे कोण असेल तो? व्हॉट पॉप्युलर उच्चार पी सारखं होतो. पी ए ई आय यू म्हणजे पी नाही म्हणून आपण काय घ्यायचं? अ घ्यायचं. व्हॉट पॉप्युलर डॉक्टर. व्हॉट पॉप्युलर डॉक्टर शी वॉज. Exclamatory mark. What a popular doctor she was. Understand?
येस सर. आता आपण खाली मिक्स एक्झाम केला. मिक्स खाली लिहा मिक्स्ड एक्झाम्पल्स म्हणून लिहा. आता हाऊ आणि व्हॉट हे ओळखून आपण लिहायचं आहे. मिक्स्ड एक्झाम्पल्स हाऊचे पण असतील किंवा व्हॉटचे पण असतील, लक्षात ठेवा. मिक्स्ड एक्झाम्पल्स. नंबर 1, it is very bad. It is very bad. चला सांगा सुरुवात कशाने करायची, हाऊ का व्हॉट? सुरुवात कशाने करायची? व्हॉट. ओ ए मूर्ख काय करतो? वाक्यात आर्टिकल आहे का? एन आर्टिकल आहे का? ए किंवा एन आर्टिकल वाक्यात आहे का? सर हाऊ हाऊ. काय चटकन लक्ष कुठे आहे तुझं रे? लिहून दे. एवढं मोठं एक्झाम्पल घेतलं तर परत सांगतो व्हॉट म्हणून म्हणतो. जर वाक्यामध्ये ए एन असेल तर आपण व्हॉटने सुरुवात करतो, ए एन नसेल तर आपण हाऊने सुरुवात करतो. वही उघडली होती का अगोदर ग्रामरची? हाऊची वाक्य वाचली का तू? नाही वाचली. विषय घ्या. ऍडजेक्टिव्ह आहे बॅड. हाऊ बॅड. सब्जेक्ट आहे इट. वर्ब आहे इज. लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क द्या. हाऊ बॅड इट इज. आता मिक्स एक्झाम्पल म्हणले ना तर मी हाऊचे आणि व्हॉटचे वाक्य असणार आहेत म्हणून. लक्ष नाही आन्सर देताना. नंबर 2, it was a very long journey. प्रवास जर्नी JOURNEY JOURNEY JOURNEY. आता बघा चला सुरुवात हाऊने का व्हॉटने करायची? व्हॉट. का इथं आर्टिकल आहे अ. व्हेरी गुड. चला व्हॉट. लॉंगचा उच्चार ल सारखा होतो. अ घ्यायचं. AEIOU सारखा उच्चार असेल तर त्या ठिकाणी आपण एन घ्यायचा आहे. व्हॉट लॉंग जर्नी. व्हॉट लॉंग जर्नी. सब्जेक्ट आहे इट. वर्ब आहे वॉज. लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क. अंडरस्टँड? समजलं का सगळ्यांना? यस. किती वाजलेत बघा? 8:15. आता काही मिक्स एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे, ती तुम्ही सोडवायची आहेत. मी तुम्हाला शेअर करतोय. आता ही स्क्रीन स्टॉप करतोय मी आणि I am going to give you more examples for practice.